नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, यंदाचा पद्म पाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच हा पद्म पाणी जीवनगौरव पुरस्कार जावेद अख्तर यांना जाहीर झालेला आहे. व हा जो पुरस्कार आहे हा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान देण्यात येतो व 2024 मधील 9वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा 3 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो 2023 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे हा एकूण 2 व्यक्तींना जाहीर झाला आहे. त्यांची नावे नोट करून घ्या. यामध्ये डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अवाद या 2 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार या दोन्ही व्यक्तींना कशासाठी दिला जात आहे? तर सध्या सुरू असलेल्या इस्रायल हमास संघर्षावर अहिंसक तोडगा काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट द्वारे देण्यात येतो आणि 1986 पासून हा पुरस्कार देण्यात येत असून यामध्ये पुरस्कार स्वरूप म्हणून 25 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. बरे, या अली अबू अवाद यांच्याविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. ते एक प्रमुख पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते आहेत आणि ते गांधीवादी तत्वाचे पुरस्कर्ते असून या युद्धातही ते याच तत्वाचा वापर करत आहेत. त्यांच्याच प्रयत्नामुळे तगीर नावाची पॅलेस्टिनी अहिंसक चळवळ सुद्धा सुरू झाली होती आणि तसेच 2014 मध्ये अहिंसा आणि बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेल्या रूट्स या पॅलेस्टिनी इस्रायली उपक्रमाचे ते सहसंस्थापक देखील आहेत. आणि या डॅनियल बेरेनबोइम यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म अर्जेंटिना येथे झाला असून ते एक शास्त्रीय पियानो वादक व संयोजक आहेत. ते पश्चिम आशियामध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी संगीताचा वापर करण्याच्या अथक प्रयत्नांसाठी ओळखले जातात. त्यांनी याआधी इस्रायल, पॅलेस्टाईन आणि इतर अरब देश व उत्तर आफ्रिकेतील तरुणांना एकत्र आणण्यासाठी पश्चिम पूर्व दिवाण वाद्यवृंद आणि बेरेनबोइम सईद अकादमीची देखील स्थापना केलेली आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का 2022 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार एकूण 2 संस्थांना देण्यात आला आहे. त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांना अलीकडेच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यासाठी या दोन्ही संस्थांची नावे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या देशात प्रख्यात दक्षिण भारतीय संत आणि कवी थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं आहे? तर आता हे जे थिरुवल्लुवर आहेत यांच्या पुतळ्याचं अनावरण फ्रान्स या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. फ्रान्समध्ये कुठे? तर फ्रान्समधील सेर्गी या शहरामध्ये त्यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं आहे. तसेच त्यांना वल्लुवर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता हा प्रश्न पहा. सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर आता सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. व मुंबईमध्ये कुठे? तर मुंबईमधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या स्टेशनची निर्मिती कोणत्या कंपनीद्वारे करण्यात आली आहे? तर ऑडी या जर्मन वाहक उत्पादन कंपनीने या स्टेशनची निर्मिती केलेली आहे. यासहज हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेशमध्ये निर्माण करण्यात येत आहे. जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण तेलंगणामध्ये करण्यात आलं आहे. जगातील पहिलं जलविद्यापीठ उत्तर प्रदेश राज्यातील हमीरपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातील पहिलं राज्य हे केरळ आहे. भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल हा हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आला आहे. अधिकृत वृक्ष, फूल, पक्षी आणि प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा हा कासारगोड आहे. दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आला आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिले राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क आसाममध्ये तयार करण्यात येत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर चंदीगड तर पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. बीसीसीआयने माजी भारतीय कर्णधार MS धोनी यांच्या स्मरणार्थ त्यांची रिकामी जागा क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे. आता आपल्याला येथे MS धोनी यांच्या जर्सीचा क्रमांक सांगायचा आहे. तर MS धोनी
हे 7 क्रमांकाची जर्सी वापरत असत आणि आता बीसीसीआयने या 7 क्रमांकाच्या जर्सीला सुद्धा निवृत्त करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता ही 7 क्रमांकाची जर्सी कोणत्याही क्रिकेटपटूला दिली जाणार नाही. मित्रांनो, याआधी अशाच प्रकारे बीसीसीआयने सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीला सुद्धा निवृत्त केलं होतं आणि सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक काय होता तर 10 हा सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक होता. तसेच याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या सुद्धा जर्सीचा क्रमांक 7 आहे, तर लिओनेल मेस्सी यांच्या जर्सीचा क्रमांक हा 10 आहे. प्रश्न क्रमांक 5. युनिसेफच्या जनरेशन अनलिमिटेडने भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने 8 डिसेंबर रोजी COP28 मध्ये कोणता उपक्रम सुरू केला? तर आता या युनिसेफच्या जनरेशन अनलिमिटेडने भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने COP28 मध्ये ग्रीन रायझिंग हा उपक्रम सुरू केला आहे. आता हा जो ग्रीन रायझिंग उपक्रम आहे याचा उद्देश काय आहे तर जगभरातील कोट्यावधी तरुणांना एकत्रित करणे, तसेच हवामान बदलाच्या गंभीर परिणामाविषयी त्यांना जागृत करून त्यांचा हरित उपक्रमामध्ये सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 2023 साठी रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर आता या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे 2023 ची रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून अंतिम पांगल यांची निवड करण्यात आलेली आहे. या ज्या 19 वर्षीय अंतिम पांगल आहेत या सध्या कुस्तीच्या 53 किलो वजनी गटामध्ये भाग घेतात आणि त्या हरियाणा राज्याच्या कुस्तीपटू असून त्यांनी 2दा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि अलीकडेच आस्ताना येथे पार पडलेल्या आशियाई चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी रौप्य पदक देखील पटकावलेलं आहे. आणि तसेच अंतिम पांगल या सध्याच्या अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन देखील आहेत आणि त्यांच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांना आता रायझिंग स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. बरं मित्रांनो, हा जो रायझिंग स्टार ऑफ द इयर आहे हा पुरस्कार पुरुषांमध्ये कोणाला देण्यात आला आहे तर फ्रीस्टाईल प्रकारात ग्रीसच्या जॉर्जिओस कोगिओमसिडिस यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, तर ग्रीको रोमन प्रकारातील या पुरस्कारासाठी अझरबैजानच्या हसरत जापारोव यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, मित्रांनो अलीकडेच आता WPL च्या दुसऱ्या सीझनचा लिलाव पार पडलेला आहे, तर या दुसऱ्या सीझन मधील सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काशवी गौतम या WPL च्या दुसऱ्या सीझन मधील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडू ठरलेल्या आहेत. त्यांना गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात सामील केला आहे. यासहच ऑस्ट्रेलियाची युवा अष्टपैलू खेळाडू ॲनाबेल सदरलँड्स यांना सुद्धा 2 कोटी रुपये मिळालेले आहेत व त्यांना दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयासह आपल्या संघात सामील केला आहे. बरं, ही जी WPL ची पहिली आवृत्ती आहे याचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं तर मुंबई इंडियन्स या संघाने या स्पर्धेतील पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं होतं. प्रश्न क्रमांक 8 पहा, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी कोणत्या TMC खासदाराला राज्यसभेतून निलंबित करण्यात आले? तर आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी डेरेक ओब्रायन यांना आता राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेला आहे. ते TMC पक्षाच्या तिकिटावर निवडून आले असून त्यांना आता राज्यसभेमध्ये सभापती जगदीप धनकर यांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो अलीकडेच आपण पाहिलं होतं की महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून आता हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्या सुद्धा TMC पक्षाच्या तिकिटावरच निवडून आल्या होत्या. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, अलीकडे चर्चेत असलेली शाही ईदगाह मशीद कोणत्या शहरात स्थित आहे? तर आता ही जी शाही ईदगाह मशीद आहे ही मथुरेमध्ये स्थित आहे आणि सध्या ही मशीद चर्चेमध्ये का आली आहे तर नुकतंच आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या या शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी सध्या ही मशीद चर्चेमध्ये आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न, दरवर्षी भारतात विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो विजय दिवस आहे हा भारतामध्ये 16 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 16 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर 1971 च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानवर जो विजय मिळवला होता त्यामधील शूर पुरुषांच्या सेवा, शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा 16 डिसेंबर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2023 साठीचा व्यास सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.